ब्रेकिंग न्यूज. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दुबार मतदार शोधण्यासाठी मोठी हालचाल सुरू आहे. निवडणूक आयोगाचे मुंबई पालिका आयुक्तांना निर्देश देण्यात आलेले आहेत. 227 प्रभागांसाठी 227 स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश आहेत. अधिकाऱ्यांवर दुबार मतदार तपासणी आणि मतदार यादीतील चुका आणि त्रुटी शोधण्याची जबाबदारी असणार आहे. या निर्णयामुळे मतदार यादीतील गोंधळ संपणार का, याकडे मात्र आता सर्वांचंच लक्ष असेल. परभणीमधल्या पूर्णा नगरपालिका निवडणुकीत प्रभाग 9 मध्ये रात्री 10:30 पर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. मोठी बातमी आहे. निवडणूक आयोगाच्या कारभाराचा सामान्य मतदारांना फटका बसलाय. उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहिल्यानं मतदारांचा मात्र गोंधळ उडाला असल्याचं पाहायला मिळालंय. या प्रभागाचा पुरा धिंगाणा या मतदारसंघाचे आमदार कुठे आणि हे पोलीस प्रशासन मिळून करत आहे. पोलीस प्रशासन मतदाराला मतदान करण्यापासून वंचित ठेवत आहे. नांदेडमधील सक्षम ताटे हत्या प्रकरणी मोठी अपडेट. प्रकाश आंबेडकर सक्षम ताटेच्या कुटुंबाची भेट घेणार आहे. प्रकाश आंबेडकर आज नांदेडमध्ये ताटे कुटुंबाची भेट घेणार असल्याचं कळत आहे. प्रकाश आंबेडकर हे सक्षम ताटेच्या कुटुंबियांना आज भेटणार आहेत. ब्रेकनंतर महत्वाची बातमी आहे. नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा काय सांगतो हे महत्वाचं. राज्य निवडणूक आयोगानं असं म्हटलंय. कायद्याअंतर्गत निर्णय निवडणूक आयोग घेतो आणि घेत राहील. राज्य निवडणूक आयोगानं असं म्हटलेलं आहे. निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयानंतर नेत्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि नेत्यांच्या नाराजीनंतर राज्य निवडणूक आयोगानं आपली ही भूमिका मांडलेली आहे. या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी अक्षय मंकनी यांच्याकडून घेऊयात. अक्षय, आपण पाहतोय कायदा काय सांगतो हे महत्वाचं असं आयोगाचं म्हणणं आहे. नेत्यांची जी भूमिका होती त्या संदर्भात आता निवडणूक आयोगानं आपलं म्हणणं मांडलं. काय अपडेट? नक्कीच सृजन, खरं तर राज्य निवडणूक आयोगाने काही नगर परिषदांच्या निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलल्यात, कारण की त्या सगळ्या नगर परिषदांमध्ये कुठेतरी न्यायिक कारण असल्यामुळे या सगळ्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. त्यावरती सगळ्या राजकीय नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. परंतु निवडणूक आयोगातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची अशी भूमिका आहे की आम्ही जो काही निर्णय घेतलेला आहे तो कायद्याच्या चौकटीत राहून घेतलेला आहे आणि त्यामुळे कायदा सगळ्यांनाच पाळावा लागतो. त्यामुळे आम्ही अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे आणि या सगळ्या भूमिकेवरती निवडणूक आयोगातले वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते ठाम असल्याची माहिती मिळते. परंतु राज्यातल्या निवडणुका ज्या आहेत त्या पुढे गेल्यामुळे राज्यातले वरिष्ठ नेते अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, इतर महत्वाचे नेते मंडळी असतील, त्यांनी आपली नाराजी जी आहे ती निवडणूक आयोगावरती व्यक्त केलेली होती. या सगळ्या नाराजीवरती आता निवडणूक आयोगातले अधिकारी जे आहेत ते आपल्या भूमिकेवरती ठाम असल्याचं पाहायला मिळतं. अगदीच धन्यवाद अक्षय, दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी. नाशिकच्या मालेगावमध्ये अत्याचाराची दुसरी घटना समोर आली आहे. 14 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आलाय. याच प्रकरणी 54 वर्षीय नराधमाला अटक करण्यात आली. गिरणा धरण परिसरातील ही घटना आहे. या नराधमावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते. एक मोठी घडामोड आहे. वनताराला एक मोठा झटका आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओंकार हत्तीला नैसर्गिक अधिवासातच ठेवण्याचा निर्णय उच्चाधिकार समितीनं कायम ठेवलाय. प्राणीप्रेमींनी केलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीनं दिलेला हा महत्त्वपूर्ण आदेश निर्णायक ठरलाय. उच्चाधिकार समितीनं दिलेल्या आदेशात ओंकारला कुठल्याही खासगी सुविधेत न पाठवता पकडल्यानंतर फक्त महाराष्ट्र वन विभागाच्या ताब्यातील सरकारी आणि सुरक्षित अधिवासातच ठेवावं असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. पुढच्या घडामोडीकडे. मुंबईतील हवेचा AQI 191 वर आहे. काही ठिकाणी AQI 200च्या पार गेलाय. अनेक बांधकामांना मुंबई पालिकेकडून नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. तर या बांधकामांच्या ठिकाणी प्रदूषणासंदर्भात कोणत्याही नियमांचं पालन केलं जात नाही. त्याचा सुद्धा परिणाम मुंबईतलं प्रदूषण वाढण्यावर झालेला आहे. मुंबई पाठोपाठ ठाण्यातील प्रदूषणात सुद्धा वाढ झाली आहे. ठाण्याचा AQI 200 पार गेलाय.
मुंबईतील प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत जात असताना गेल्या 2 दिवसांमध्ये कमी आलेला AQI आज सकाळी पुन्हा वाढलेला पाहायला मिळतोय। मुंबईतील सध्या AQI हा 191 ते 200च्या घरामध्ये मोजला जात आहे। सध्या आपण मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आहोत आणि याच ठिकाणाहून जर दृश्य पाहिली तर मलबार हिल परिसरात संपूर्णपणे धुकं असल्याचं पाहायला मिळतंय। मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये देखील हे वाढीव कन्स्ट्रक्शन आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आणि यामुळेच धुलीकण आहे ते हवेमध्ये उडतात आणि त्यामुळे प्रदूषणाची मात्रा आहे ती वाढते। महानगरपालिकेकडून अधिकच्या उपाययोजना राबवणं हे गरजेचं असून या संदर्भात काटेकोर पालन देखील करणं तेवढंच महत्त्वाचं आहे। सध्या अनेक नागरिकांना श्वसनाचे त्रास आहेत हे जाणवू लागत आहेत, त्यामुळे महानगरपालिकेकडून योग्य ती आणि लवकरात लवकर उपाययोजना राबवणं तेवढंच गरजेचं आहे। गणेश राठेसह निखिल चव्हाण। सुरुवातीला महत्त्वाची घडामोड मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी झाली आहे। मुंबईतल्या 6 लोकसभा क्षेत्रांमध्ये जवळपास 1800 जण इच्छुक आहेत। 15 दिवसात भाजपकडून 1800हून अधिक इच्छुकांच्या मुलाखती। एका वॉर्डमध्ये प्रत्येकी 7 ते 8 जण भाजपकडून इच्छुक असल्याची माहिती समोर येते। तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपमधून ही निवडणूक लढवण्यासाठी म्हणून इच्छुकांची भाऊगर्दी झालेली आहे। 1800 जणांचे मुलाखती या संदर्भात होणार असल्याचं आणि त्यातल्या काहींच्या मुलाखती झाल्याचं समोर येते। 15 दिवसात भाजपकडून 1800हून अधिक इच्छुकांच्या मुलाखती आणि एका वॉर्डमध्ये 7 ते 8 जण भाजपकडून लढण्यास इच्छुक आहेत अशी माहिती समोर येते।